मिरजेत राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठा धक्का. नगरसेविका अश्विनी कोळी यांचे जात प्रमाणपत्र अवैध. माजी नगरसेविका स्वातीताई पारधी यांच्या कायदेशीर लढ्याला मोठं यश. प्रभाग क्रमांक 20 मधील अश्विनी कोळी यांचे नगरसेवक पद धोक्यात. अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती पुणे यांचा महत्त्वपूर्ण निकाल. पंढरपूर उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिलेले जात प्रमाणपत्र रद्द आणि जप्त करण्याचे आदेश. सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका निवडणूक 2026 मधील प्रभाग क्रमांक 20च्या निवडणुकीच्या निकालात आता एक मोठे आणि नाट्यमय वळण मिळालेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या विजयी उमेदवार अश्विनी दत्तात्रय कांबळे अश्विनी कोळी यांचे कोळी महादेव अनुसूचित जमातीचे ST जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्याचा महत्त्वपूर्ण निकाल अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती पुणे यांच्या संचालक कार्यालयाने दिलेला आहे. या निकालामुळे मिरजेत राष्ट्रवादीच्या नायकवाडी गटाला मोठा राजकीय धक्का बसलेला आहे. अश्विनी कोळी यांचे नगरसेवक पद आता पूर्णपणे धोक्यात आलेलं आहे. तर दुसरीकडे त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार आणि माजी नगरसेविका स्वातीताई पारधी यांच्या सातत्यपूर्ण आणि कायदेशीर लढ्याला अखेर यश आलेलं आहे. महानगरपालिका निवडणूक 2026 मध्ये प्रभाग क्रमांक 20 हा अनुसूचित जमाती ST प्रवर्गासाठी राखीव होता आणि या प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून अश्विनी कोळी यांनी निवडणूक लढवली होती आणि त्या विजयी झाल्या होत्या. त्यांच्या विरोधात जनसुराज्य शक्ती पक्षाकडून लढलेल्या माजी नगरसेविका स्वातीताई पारधी यांचा या निवडणुकीत पराभव झाला होता. परंतु अश्विनी कोळी यांनी सादर केलेले अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र बनावट आणि संशयास्पद असल्याचा आक्षेप स्वातीताई पारधी यांनी घेतला. लोकशाही आणि कायद्याचा आधार राखत पारधी यांनी या विरोधात अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती पुणे यांच्याकडे रीतसर तक्रार दाखल केली होती आणि गेल्या काही महिन्यांपासून या प्रकरणाची सखोल चौकशी आणि सुनावणी समितीसमोर सुरू होती. स्वातीताई पारधी यांनी सादर केलेले पुरावे कागदपत्रे युक्तिवाद ग्राह्य धरून पुणे जात पडताळणी समितीच्या संचालकांनी आज अखेर आपला अंतिम निकाल घोषित केला आहे. समितीने आपल्या आदेशात स्पष्ट केलं आहे अश्विनी दत्तात्रय कांबळे यांचा कोळी महादेव अनुसूचित जमातीचा दावा अवैध घोषित करण्यात येत आहे. तसेच उपविभागीय अधिकारी पंढरपूर जिल्हा सोलापूर यांनी दिनांक 23/1/2025 अन्वये निर्गमित केलेले जात प्रमाणपत्र तात्काळ रद्द आणि जप्त करण्यात येत आहे. जात पडताळणी समितीच्या या निकालामुळे आता महापालिका प्रशासकीय पातळीवर आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडालेली असून अश्विनी कोळी यांच्या नगरसेवक पदावर अपात्रतेची टांगती तलवार निर्माण झाली आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी मिरज.